शहरातील एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावर ये जा करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे परीघ पूल. या पुलाला 50 वर्ष उलटून गेली आहेत. जीर्ण झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या परीघ पुलावरूनच जीव धोक्यात घालून वाहनांच्या गर्दीतून नागरिक ये जा करत असतात. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का? त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने लवकरात लवकर फूट ओव्हर ब्रिज तयार करावा, असे निवेदन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना शिवसेना ठाकरे महिला गटाकडून देण्यात आले. यावेळी बोलताना महापालिका प्रशासन रेल्वे विभागाची परवानगी नसल्याचे म्हणून हात झटकत होते. परंतु आता 3,82,00,000च्या फूट ओव्हर ब्रिज प्रस्तावालाही ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तरीही महापालिका का काम सुरू करत नाहीये, असा सवाल ठाकरे गटाच्या महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी उपस्थित केला. रेल्वे फाटक येथील भिंत बंद केल्यामुळे पादचाऱ्यांना पुलाखालून ये जा करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांना एसटी स्टँड ते राजारामपुरी मार्गावर प्रवास करण्यासाठी परीघ पुलाखालून ये जा करतात. तसेच पुलाखाली साठणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याची ही समस्या देखील ये जा करणाऱ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे लवकरात लवकर फूट ओव्हर ब्रिज करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी महिला ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, शहराच्या प्रमुख अशा ठिकाणी परीघ पूल जो आपण गेले अनेक वर्ष बघतोय की अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे त्याची. तिथं सांडपाण्याचा पण नियोजन नाही आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की तिथे पदचारी पूल म्हणजे लोकांची येण्या जाण्याचा मार्ग फाटकाच्या इथला बंद असल्यामुळे वाहनं तसेच पदचारी ह्यांची संख्या पुलाखालूनच आहे. म्हणजे चालत येणारी लोकं पुलाखालूनच, गाड्याही पुलाखालूनच, आणि ह्याच्यासाठी नियोजन होतं की पदचारी पूल तिथे बांधण्यात यावा. पण गेले अनेक वर्ष आपण हे असं ऐकतोच आहे आणि गेले अनेक वर्ष आम्ही त्याची वाट पाहतोय, पण काम नाही चालू झालेलं प्रशासनाकडून. तर ह्याच्या संदर्भात आम्ही एक निवेदनपर इशारा आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज प्रशासनाला दिलेला आहे. त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे की लवकरच उपसमितीला ह्या 2 दिवसामध्ये ते विषय मंजूर करून टेंडर प्रोसेस करतायत आणि टेंडर प्रोसेस हे 2 महिन्यात पूर्ण होईल अशी त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे. ही प्रोसेस जर लवकरात लवकर चालू झाली नाही तर महिला आघाडीच्या वतीने एक वेगळं आंदोलन परीघ पुलासंदर्भात पाहायला मिळेल. कारण हा अगदी अतिशय नाजूक असा विषय आहे. जीवितहानी होण्याच्याही तिथं संभावना आहे. तर हे टाळण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर त्यामध्ये लक्ष द्यावं आणि हे काम मार्गी लावावं, अशी एक आमची मागणी. त्यासाठी आज आम्ही प्रशासनाशी भेटलेलो आहोत. यावेळी पूनम फडतरे, दीपाली शिंदे, रीमा देशपांडे, विद्या गायकवाड, कमल पाटील, शिल्पा संकपाळ, तेजश्री वाईंगडे आदी महिला उपस्थित होत्या. कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.